तर मित्रांनो, आज आहे रामनवमी 26/3 आणि आता मी आहे ठाण्यामध्ये आणि मी चाललो आहे गावी. आता मी मानकवलीच्या इथे पोचलेलो आहे, अंजूर फाट्याच्या तिथे. आता मी अंजूर फाट्यापासून पुढे निघालेलो आहे. मानकवली ब्रिज क्रॉस करून हा ठाणे नाशिक हायवे आहे. आता याचं रुंदीकरण चालू आहे, त्यामुळं तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला इकडून डिवायडर टाकलेत आणि रस्ता भरपूर रुंद केलेला आहे. पुढे जाऊन मी हायवेला म्हणजे मेन हायवेमध्ये एंटर करणार आहे. आता मी मुंबई नाशिक हायवे सोडून राईट मारून कल्याणला जाणार आहे. कल्याणवरून मग नगर कल्याण हायवे पकडणार आहे. आता पुढे राईट मारले कल्याण, लेफ्टला गेले तर भिवंडी. आता मी कोणगाव मध्ये पोचलो आहे. कल्याण आता येईलच थोड्या वेळात. तर कोणगावच्या पुढे जी खाडी आहे त्याच्यावरच्या ब्रिजवरती आलेलो आहे मी. या ब्रिजचं नवीन काम झालंय, रुंदीकरण झालंय. तो हा खाडीवरचा ब्रिज आहे. आता मी पोचलो आहे कल्याणमध्ये. थोड्याच वेळात नगर कल्याण हायवेला मी लागेल. कल्याण क्रॉस करून पुढे आलेलो आहे. आता मारळगाव पण क्रॉस झालंय. आता थोडंसं ट्रॅफिक आहे रस्त्याला. इकडे रस्त्याचं काम झालेलं आहे. पुढे जाऊन बघूया किती काम झालंय, काय दिसेलच पुढे जाऊन. कल्याणच्या पुढे निघालोय मी. बगाडपाडा इथे पोचलोय. इथे थोडंफार काम झालंय रस्त्याचं, मध्ये मध्ये पॅचेस. तर इथे परत खराब पॅच लागलेला आहे. त्या साईडला हे झाले. इथे भरपूर धूळ आणि काम चालू आहे, पण जरा हळूहळू चालू आहे. नदीवरचं ब्रिजचं काम चालू आहे. ते क्रॉस करून आल्यावर आपण इथे पोचतोय. इकडे टोल प्लाझा आहे पुढे, मुरबाड आणि वडोदरा. तो मुंबई वडोदरा हायवे तो झालेला आहे. तिकडे जाण्यासाठी इथून लेफ्ट टर्न मारून सरळ जायचं आहे. इकडे तो टोल आहे मोठा त्या साईडला. आणि पुढे पण एक टोल आहे. इकडे काम झालेलं आहे रस्त्याचं. त्या साईडला दुसरा टोल प्लाझा आहे. म्हणजे हा जो वडोदऱ्याला जाणारा हायवे आहे ना, त्याला कनेक्ट होतोय तिकडून त्या साईडने. आता इथे परत पॅच बाकी, इथे काम नाही झालं. इष्ट्या जातात जोरदार. तिकडे टोल दिसतोय तो. तो टोल प्लाझा जातोय खराब रोड. टिटवाळ्याला जो रोड जातो त्याच्या पुढे थोडं काम झालेलं आहे रस्त्याचं. म्हणजे टिटवाळा फाटा आहे तो. इकडे म्हणजे पूर्ण पट्टा बिट्टा मारून झालाय, म्हणजे इथे फायनल झालेलं आहे काम एकदम. ते 4 पदरीकरण इथं प्रॉपर झालंय. मागे थोडं काम चालू होतं. आता पुढे मुरबाडला पण बोलतायत ब्रिज चालू झालाय. आता तो दिसेलच आपल्याला पुढे जाऊन. इकडे पण रस्त्याचं काम जोरदार झालेलं आहे. पट्टा वगैरे मारून झालेला आहे दोन्ही साईडने. आता इथे थोडं बाकी आहे. इथे एकच साईड चालू आहे. आता मी पोचलो आहे मुरबाडमध्ये.
मुरबाडचा HP पेट्रोल पंप आणि आता मुरबाडचा जो ब्रिज आहे बायपास तर हा चालू झालेला आहे. खालून भरपूर ट्रॅफिक होत होती, आता वरून डायरेक्ट ते नगर जे कल्याण अहिल्यानगर ज्यांना जायचंय ते ह्या ब्रिजचा वापर करून पर्यायी मार्ग म्हणून जाऊ शकतात. अजून थोडंफार काम चालू आहे ब्रिजवर, पण बऱ्यापैकी झालेलं आहे. अजून मध्ये पट्टे बाकी आहेत, पण खालची ट्रॅफिक आता भरपूर कमी झाली. हा रोड तर पूर्ण झाला तर गावी जाणं येणं एकदम सोपं होऊन जाईल. म्हणजे कल्याण वरून ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, बोरी, बेला म्हणजे इकडची अहिल्यानगर साईडची जी गावं आहेत ती सर्व काही हा जुना कल्याण अहिल्यानगर हायवे आता आपल्याला परत बघायला नाही भेटणार. तर आता थोडं फार मध्ये जे पॅचेस बाकी रस्त्याचं काम होते तर परत चान्स नाही हा बघायला. आता आपण करून आता बळीगावच्या पुढे आलेलो आहे. इकडे पण रस्त्याचं काम झालेलं आहे. मध्ये एक पट्टा होता तो अजून काम चालू नाही झालं तिकडे, तो अजून छोटाच आहे. आता इथं नवीन बस स्टॉप झालेला आहे, प्राईम हॉटेल बस थांबा, बस इथे थांबतील. अजून हॉटेल चालू नाही झालं. आता उन्हाळ्यामुळं सर्व झाडांचा पाला गळून गेलेला आहे. आता मी पोचलो आहे टोकावड्यामध्ये. टोकावड्यामध्ये पण रस्त्याचं काम झालेलं आहे. हायवेचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे. इथे पण काम झालेलं दिसतंय, रुंदीकरण झाले मोठ्या प्रमाणावर. आता मी अर्ध्या रस्त्यामध्ये पोचलोय, मुरबाड क्रॉस करून आले. थोड्या वेळात मला माळशेज घाट चालू होईल, तर इथे पुढे काम चालू आहे असं दिसतंय. इकडे चांगल्यापैकी रुंदीकरण झालेलं आहे रस्त्याचं. इथे भरपूर खराब झालेला रोड आता एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता थोड्याच वेळात मोर्शी आहे. इकडे वन साईड काम झालेलं आहे आणि दुसऱ्या साईडला हे पाणी टाकले, म्हणजे नवीन काम झाले, सुकायला टाकलेले आहे, पाणी टाकले. आता थोड्याच वेळात माळशेज घाटाला सुरुवात होईल आणि ते रस्त्यात एक साईडचं काम झालेलं आहे, दुसऱ्या साईडला त्यांनी स्लॅब टाकून त्याच्यावरती पाणी टाकलेलं आहे सुकण्यासाठी. ते पण 8-10 दिवसात होईल पूर्ण आणि कंप्लीट होईल. दोन्ही पण लेन चालू होतील. काम करणारे कामगार आहेत वाटतं, सर्व ट्रॅकमध्ये बसून चाललेले आहेत. माळशेज घाटातले आपले पावसाळ्यातले 4-5 व्हिडिओ आहेत आणि उन्हाळ्यातला आपला पहिलाच व्हिडिओ असेल. म्हणजे खास माळशेज घाटाचा नाही, ठाणे टू नारायणगाव असा व्हिडिओ आहे. त्यामध्ये माळशेज घाट आपला आता उन्हाळ्यात पूर्ण सुकलेला असा दिसेल. नाही तर नेहमी घाट हिरवागार, पावसाळ्यात धबधबे पडणारे असे 4-5 व्हिडिओ आपले ऑलरेडी अपलोड आहे चॅनलवरती, तुम्ही जाऊन बघू शकता. त्यातील सेल्फी पॉईंट आलेला आहे, थोडा मागे गेला. आता आपण आलेलो आहे पुढे.
पावसाळ्यामध्ये इकडे काही दिसत नाही रस्ता वगैरे, तर हे व्हाईट पट्टा दिसतोय त्याच्यावरती गाडी चालवायला लागते. इकडे खोल दरी आहे खाली 2000 फूट. जबरदस्त. आता मी पोचलो आहे माळशेज घाटावर मध्ये. आता मध्ये थांबलो आहे मी 5 मिनटं. हे मंदिर आहे इथे. मी सकाळी 8 वाजता निघालेलो ठाण्यावर. आता वाजले 10:50. अजून मला 1 ते 1.5 तास लागेल घरी पोचण्यासाठी. तर आळेफाटा ते कल्याण मध्ये मध्ये रस्त्याचं काम चालू आहे. आता बऱ्यापैकी ठीक आहे रोड. बघू किती वेळ लागते पोचण्यासाठी. प्रवास चालू. आता आम्ही मडपारगावमध्ये पोचलेलो आहे. मी घाट चढून आलेलो आहे पुढे. इकडे पण रस्त्याचं काम झालेलं आहे. भरपूर दिवस एकच लाईन चालू होती, आता दोन्ही पण झालेले आहेत. येडगाव जे धरण आहे, पिंपळगाव जोगा धरणाचं पाणी इथे मडपारगावचा हा जो ब्रिज आहे याच्याकडे येतं. ह्या साईडला पण बघू शकता पाणीच पाणी ते पण. तुम्ही ओतूर मार्गे नारायणगाव जाणार आहे. इकडून सरळ जो रोड जातो तो जातो शिवनेरी किल्ल्यावरती. ऍक्च्युली मला त्यांनी बोलवलं होतं. माझं जॉब ऑफर लेटर आहे, तर याच पहिला दिवस आहे माझा आज कंपनीचा. येस. रेल्वेच काय कुत्र तो खराब एवढा असतो. गल्ल्या गल्ल्यांमध्ये चालत नाही जाता जाता. आता मी पोचले बनकर फाट्यावरती. तर थोड्याच वेळात उदापूर, त्याच्यानंतर ओतूर येईल. ओतूरमधून आपण राईट टर्न मारून ओझर मार्गे नारायणगावला जाणार आहे. आता ओतूरवरून पुढे आलेलो आहे मी. आता ओझरच्या अष्टविनायकापैकी जो 6 नंबर गणपती ओझर तिकडे जवळ पोचलेलो आहे मी. इकडून सरळ जे दिसते समोर ओझर गणपती, तिकडून राईट मारून मी जाणार आहे नारायणगावला. आता थोड्याच वेळात मी नारायणगावला पोचेल. इकडे शेती बघा हिरवीगार आहे, ते बाजरीचं शेत आहे. तर ठाणे टू नारायणगाव हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. दिवसाने व्हिडिओ आलो आहे कारण की मी सध्या कुठं जात नाही जास्त, त्यामुळे. आणि नगर कल्याण हायवे तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की काम किती झालं आहे आणि कसं आहे ते. तर व्हिडिओत बघा तुम्ही, अर्धा रस्ता तयार झाला आहे, अर्धा बाकी आहे. अजून 6 महिन्यानंतर सर्व रस्ता तयार होईल. मुरबाडचा ब्रिज चालू झालेला आहे आणि घाटात भरपूर अर्धा रस्ता अजून बनवायचा बाकी आहे. तो होईलच थोड्या दिवसात. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.